पिंपरी चिंचवडच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप आमदार महेश लांडगेंचा चांगला समाचार घेतला। पिंपरी चिंचवडचा विकास कुणी केलाय हे सर्वांना माहिती आहे, ज्यांनी चांगलं काम केलं त्याला चांगलं म्हणा, असं अजित पवारांनी महेश लांडगेंना म्हटले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। 4 दिवसांपूर्वी अजित पवारांचा फोन आल्याची माहिती छगन भुजबळांनी दिली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या भुजबळांची अजित पवारांच्या फोनमुळे नाराजी दूर होणार का याकडे लक्ष लागलंय। भ्रष्टाचारात धनंजय मुंडेंचा सहभाग असून त्यांचा सरकारने राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। त्यांना मंत्रिपदावरून काढलं तर सरकारची उभरत राहील असंही त्यांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती असा गंभीर आरोप बच्चू कडूंनी सरकारवर केलाय। सरकारनं गुन्हा केला, आता लाडक्या बहिणींना रस्त्यावर उतरलं पाहिजे असं बच्चू कडूंनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेचा बजेट सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला। काही जण मुंबई लुटायला आलेले आहेत, पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे। दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी भाजपनं पैसा आणि सत्तेचा वापर केल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय। दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यात आल्याचं राऊतांनी म्हटलंय। दिल्लीत शिवसेना ठाकरे पक्षाच्या संसदीय कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे पक्षाचं स्वतंत्र कार्यालय निर्माण करण्यात आलं। सर्व खासदारांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन पार पडलंय। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडे दिला गेलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना मोठा दणका मानला जातोय, कारण त्यांना परिवहन खात्याबरोबरच एसटी महामंडळाचं अध्यक्षपदही हवं होतं। त्याप्रमाणे त्यांनी एसटीचा कायापालट करण्याच्या दृष्टीने अनेक योजना देखील आखायला सुरू केल्या होत्या। बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी आता ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे। त्यासाठी राज्यात 366 तालुका केंद्र उभारली जाणार आहेत। ही सुविधा राज्यातील बांधकाम व्यावसायिकांसाठी सुरू झालेली आहे। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही माहिती दिलेली आहे।